नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. एकाच घरातील 3 उमेदवार, भरते पॅनलचा विजय होणार, उमेदवारांचा ठाम विश्वास. इचलकरंजी प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुमित सचिन भरते, प्रतीक्षा सचिन भरते, सचिन सदाशिव भरते हे एकाच कुटुंबातील 3 उमेदवार. भरते पॅनलचे प्रचार प्रमुख शीतल सदाशिव भरते यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित आहेत. एकाच कुटुंबातील 3 उमेदवार कोल्हापूर जिल्ह्यातील रेकॉर्ड करणारे आहे. या तिन्ही उमेदवारांना मतदारांच्याकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे तिन्ही उमेदवारांनी महाराष्ट्र आपला न्यूजला मुलाखत देताना सांगितले. नमस्कार, महाराष्ट्र आपला न्यूजमध्ये आपले स्वागत. साहेब, आपलं नाव काय? सचिन सदाशिव भरते. आपण निवडणूक लढवण्याचा उद्देश काय? उद्देश म्हणजे असा आहे की गेले 2 टर्न आम्ही इलेक्शन लढवलेले आहे आणि लढवत असताना आम्हाला जो अनुभव आमच्या भागातील लोकांचा आलेला आहे तो आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांचा उत्साह आमच्याबद्दल चांगला आहे आणि आम्हाला काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी, म्हणून इलेक्शनला आम्ही लढवायचं ते ठरवलं. साहेब, तुम्ही यापूर्वी 2 वर्ष म्हणजे 2 इलेक्शन निवडणूक लढवला म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे ह्या वेळेला आपल्याला मतदार साथ देतील का? नक्कीच देणार, कारण आम्ही ध्येय वेगळं आहे जनतेसाठी आणि आम्ही एकाच फॅमिलीतले 3 उमेदवार आम्ही उभा केलेत जनतेसाठी आणि जनता आम्हाला उत्साहित वाटते की परिवाराला या पूर्ण सपोर्ट करणार आणि त्यांची जी कामं आहेत भागातील सगळे आम्ही पूर्ण करणार. साहेब, आता तुम्ही अपक्ष म्हणून का राहिला? पक्षाकडून काय तुम्हाला तिकीट वगैरे मिळालं नाही का? नाही, पक्षाकडून मिळालं, आम्ही मागणी केली ते पण मिळालं नाही आहे. आम्ही पहिल्यापासून आम्ही निष्ठावंत त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळं आम्हाला कसं आहे ते लोकांच्या आग्रहाखातीर आम्हाला ते अपक्ष राहायला लोकांनी भाग पाडलेला आहे. म्हणजे मतदारांनी तुम्हाला आग्रह केला म्हणून तुम्ही निवडणूक लढवता. आता पुढचा उद्देश काय असणार आपले? आमचा उद्देश नवीन प्रभागमध्ये 5 मधल्या एक वेगळे विजन आम्ही करणार आहे, कुठल्याही प्रभागात केलेलं नाही आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतिहास आम्ही रेकॉर्ड ब्रेक करणार आहे. हो. नमस्ते. नमस्ते. ताई, आपण निवडणूक लढवण्याचा उद्देश काय? विकास, प्रभागाचा विकास. विकास. मी प्रतीक्षा सचिन भरते. मागच्या इलेक्शनमध्ये मीच उभी राहिली. त्यावेळेला आपलं किती मतानं आपला पराभव झाला म्हणून? 200. एकूण त्यावेळेला मतदाराची संख्या किती होती? 13 ते 14. 13 ते 14. फक्त 200 मतांनी तुमचा पराभव झाला. हो. आता यावेळेला तुम्हाला खात्री आहे का आपण निवडून येणार? येणार. 100% येणार. ठीक आहे ताई. दादा, आपलं नाव काय? सुमित सचिन भरते. आता तुम्ही एकाच कुटुंबातले 3 जण उमेदवार अपक्ष म्हणून राहिलात. हो. याबद्दल लोकांच्याकडून काय मत, आपली प्रतिक्रिया काय येत आहे? लोकांच्या प्रतिक्रिया कसं आहे, भागात विकास व्हायसाठी एकाच कुटुंबातील सर्वजण पाहिजे आणि एकाच कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी भागात सगळीकडे लक्ष देता येईल, नवीन विजन आपण भागात करता येईल, परत नवीन काय हे आहे टेक्नॉलॉजी आहे ती भागात राबवता येईल, याचा आम्ही अभ्यास करून पूर्णपणे अपक्ष म्हणून उभा राहील. साहेब, आता एवढे महाविकास आघाडीचे आणि शिवशाहू आघाडीचे तगडे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना म्हणजे तुम्ही टक्कर देऊ शकता का? हा, देणार ना. जनतेची साथ आहे आम्हाला त्याने आम्ही कोणाची व्यक्तिवेध आणि किंवा पक्षवेध आमची कोणाची हे नाही आहे, तक्रार किंवा वाईटपणा नाही आहे आमचं त्यांच्याशी. आम्हाला कसं आहे, आम्हाला जनतेनं उभा केलेला आहे, बरोबर. त्यामुळे आम्ही ती फाईट देणार आणि ते पण आपल्या संग चांगलेच आहेत लोक, त्यामुळे आम्ही त्याला चांगली फाईट देणार.
आता एकाच घरातील प्रत्येक कुटुंबातील 3 उमेदवार उभा राहिलात आपण. फक्त तुमचा उद्देश असणार की मतदारांची सेवा, नागरिकांच्या सेवेचा हेतू ह्या उद्देशानेच आपण निवडणूक लढवितात. याबद्दल तुम्ही महाराष्ट्र आपला न्यूजला तुम्ही मुलाखत दिली, याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आपण निवडून याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. धन्यवाद.